नवबुद्धाय जय भीम. मी कैलाश बंधू जाधव आज आलेलो आहे बाबासाहेबांच्या प्रस्थापित स्मारक अर्थात इंदू मिलच्या स्मारकाच्या गेट क्रमांक 1 वर मी इथे उभा आहे. विशेषतः मुंबईमध्ये या स्मारकाच्या संदर्भामध्ये शूटिंग करण्यासाठी मी आलेलो होतो, परंतु या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जाण्याची परवानगी इथे नाकारलेली आहे. त्यांचं असं मत आहे की मी MMRDA कडनं परवानगी घेऊन बाकीची माहिती मिळवू. आज काम इथे चालू आहे. हळूहळू का होईना या ठिकाणी काम सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या कित्येक वर्षांपासून हा काम सुरू आहे आणि आपण तुमचा माझा आपला प्रत्येक आंबेडकरी समाजातील प्रत्येकाला असं वाटतंय की बाबासाहेबांचे मुंबईचे जे स्मारक आहे ते बनणार कधी, हे तयार होणार कधी. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मी मुंबईमध्ये आज आलो होतो. दादर फक्त नाव उच्चारला तरी बाबासाहेबांच्या अनुयायांना दिसते डोळ्यासमोर, ती म्हणजे चैत्यभूमी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा अग्निदाह संस्कारविधी पार पडला. ती विश्वातील पवित्र जागा. 1956ला बाबासाहेबांचा ज्या जागेवरती अग्निदाह संस्कार झाला त्या जागेवरती लाखो अनुयायी दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तिथे येऊ लागले बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. अनुयायींचं मन मानायला तयार नव्हतं की आमचे बाबा आम्हाला सोडून गेलेले आहेत. आणि संपूर्ण विश्वाने अनुभवलं की 6 डिसेंबरला लाखोचा जनसमुदाय हा अभिवादन करायला बाबासाहेबांना येतो. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी आजही कायम आहे. मुंबई महानगरपालिका आपल्या परीनं जितकं शक्य होईल तेवढी येणाऱ्या अनुयायींची त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करते, परंतु तो जनसमुदाय इतका मोठा असतो की कुठेतरी त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी मुंबई ते महू भीमज्योत काढून आज जी आपल्याला चैत्यभूमी तिथे दिसत आहे, हे स्मारक आज त्या ठिकाणी उभं केलं आणि प्रत्येक अनुयायाला आपलं माथा टेकवण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी एक हक्काची जागेची निर्मिती करून दिली. अनेक वर्षांपासून आंबेडकरी अनुयायांना वाटतं की आमच्या हक्काची मुंबईमध्ये थांबण्यासाठी आम्हाला जागा असावी, आम्हाला विसावा घेण्यासाठी आमच्या हक्काची जागा असावी. आणि याच अनुषंगानं याच गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांचे नातू आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांनी अगदी चैत्यभूमीला लागून असलेली बंद अवस्थेत असलेली इंदू मिलची 12.5 एकर जागेवरती आंदोलन करून ही जागा आपल्या ताब्यात घेतली आंबेडकरी अनुयायांच्या, आणि सरकारला दाखवून दिलं की ही जागा उपलब्ध आहे, इथे भव्य दिव्य स्मारकाची निर्मिती व्हावी. आनंदराज साहेबांनी आंदोलन केलं 2011ला आणि याची दखल घेऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015ला या जागेचं भूमिपूजन केलं आणि सरकारनं आपल्याला आश्वासन दिलं की पुढील 3च वर्षामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य स्मारक उभा राहणार. 2015 नंतर जर 3 वर्ष पकडले तर काय हे स्मारक पूर्ण झालंय? अजिबात नाही. आज प्रत्येक अनुयायाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, काय बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल? आणि पूर्ण होईल तर कधी पूर्ण होईल? तर मग आता जाणून घेऊया. मी जेवढी माहिती जमा करू शकलो त्याच्या आधारावरती ही व्हिडिओ मी बनवली आहे, ज्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की हा स्मारकाचं काम नेमकं झालंय किती. सुरुवातीला बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची 250 फूट ठरवण्यात आली होती. नंतर ही उंची वाढून 350 फूट आता करण्यात आलेली आहे. सुरुवातीला स्मारकाचा खर्च 425 कोटी अपेक्षित होतं. बाबासाहेबांचा 350 फुटी धातूचा पुतळा समुद्राशेजारी बसवण्यात येणार आहे आणि या संपूर्ण पुतळ्याचं काम नोएडामध्ये देण्यात आलेलं आहे आणि म्हणून 25 फुटाची प्रतिकृती तिथे बनवण्यात आलेली आहे. 25 फुटाचा पुतळा तिथे बनवण्यात आलेला आहे.
783 कोटी रुपयांचं कंत्राट शापूरजी पालमजी कंपनीला देण्यात आलेलं आहे. स्मारकातील बांधकाम 50 ते 52% आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. वाहनतळाचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. प्रवेशद्वाराचं काम जवळजवळ 87% पूर्ण झालेलं आहे. सभागृहाचं काम 70% पर्यंत पूर्ण झालेलं आहे. ग्रंथालयाचं काम 75% पूर्ण झालेलं आहे. प्रेक्षकगृहाचं काम 55% पूर्ण झालेलं आहे. स्मारक इमारतीमधील आतील काम 57% पूर्ण झालेलं आहे. आणि जी मुख्य मूर्ती, जे मुख्य पुतळा बाबासाहेबांचा जो बसणार आहे, जो पुतळा आपल्याला आता, जो स्टॅच्यू आपल्याला दिसत आहे, हा स्टॅच्यू बनण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी जाणार आहे. म्हणजेच जर आपण विचार केला तर आज 2025 पासून जर आपण पाहिलं तर साधारणतः 2027 पर्यंत बाबासाहेबांच्या या भव्य दिव्य स्मारकाचं उद्घाटन अपेक्षित आहे. तरी मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की हे कधीपर्यंत स्मारक बनून तयार होईल? 2027 पर्यंत स्मारक बनला पाहिजे, तयार झाला पाहिजे. तर मित्रांनो, आपणास काय वाटतं, कधीपर्यंत स्मारक बनून तयार होईल? आपण आपले विचार आपले कमेंट्समध्ये जरूर कळवावे. मी इथेच आपली ही व्हिडिओ थांबवतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.